पुणे पोलीस आणि संभाजीनगर पोलिसांनी मारहाण केल्याचा तरुणींनी आरोप केला। जातीवाचक शिवीगाळ करत पर्सनल चॅट तपासल्याचा तरुणींचा आरोप आहे। कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये घेऊन जात मारहाण केली। व्हिडिओच्या माध्यमातून तरुणींनी हा गंभीर आरोप केला। पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी पीडित तरुणी सकाळपासूनच पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठाण मांडून होत्या। आमदार रोहित पवार त्याचबरोबर सुजात आंबेडकर यांनी पुणे पोलीस आयुक्तालयात जात पीडित तरुणींची भेट घेतली आहे। तर पोलीस प्रशासनाविरोधात पोलीस आयुक्तालयामध्ये घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली। तरुणींना पोलिसांनी जातीवाचक शिवीगाळ केली, मारहाण आणि अपमान केल्याचाही आरोप। संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करण्याची तरुणींची मागणी। पुणे पोलीस आयुक्तालयात पीडित तरुणींचं सकाळपासून धरणं आंदोलन। रोहित पवारांनी रात्री 9 वाजता पोलीस आयुक्तालयात पीडित तरुणींची भेट घेतली। सुजात आंबेडकर आणि अंजली आंबेडकरांनी देखील पीडित तरुणींची भेट घेतली। रोहित पवारांची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा। पोलिसांकडून संबंधित पोलिसांवर अद्याप कोणताही गुन्हा दाखल नाही। रात्री 3:30 वाजता आंदोलक मुली घरी परतल्या। आंदोलन करताना पुणे पोलिसांचं रात्री उशिरा 7 पानांचं पत्र। गुन्हा दाखल करता येणार नसल्याचं पुणे पोलिसांनी पत्र दिलं।